शाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। परम पूज्य कानिफनाथ महाराज की जय। जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी की जय। समर्थ सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य जी की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थितो भावे तुला। वारी सर्व अरिष्ट निउनिलया, सम्मोह जो वाढला। अज्ञानांध जनांसी मुक्त करुणी, शांतीपदी बैसवी। विज्ञाप्ती तुझ वीण नमागणे तुझे, स्वामी भक्ती तुझी हवी। स्वामी भक्ती तुझी हवी। स्वामी भक्ती तुझी हवी। अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी यांच्या चरणी नतमस्तक होते। आपल्या पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांनाही वंदन करते आणि येथील स्थान देवता जी दास्य भक्तीचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हनुमंतराय किंवा मारुतीराया यांनाही वंदन करते। आणि आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सगळेच माझे गुरुबंधू गुरुभगिनी, पीठ समिती, जिल्हा समिती, तालुका सेवा केंद्र समिती, इतर अनेक क्षेत्रातून आलेले मान्यवर, सगळे गावकरी, या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आणि सगळ्यांना पुन्हा एकदा जय सियाराम। आजचा प्रसंग बघून म्हणावंसं वाटतं, शतजन्मीचे पुण्य म्हणून जन्म मिळाला नरदेह। शतजन्मीचे पुण्य म्हणून जन्म मिळाला नरदेह। या जन्मीचे सार्थक झाले का बरो? या जन्मीचे सार्थक झाले, तुम्ही भेटलात गुरुराव। श्रोत्यो, काल रात्री तिथे मी पोचले या ठिकाणावर आणि कालपासूनच तुमचा जो सगळ्यांचा उत्साह बघितला की रात्री एवढा उशीर झाला तरी सगळे स्वागताला आलात आणि सगळ्यांची अगदी धावपळ सुरू होती का उद्याचा कार्यक्रम। मग उद्या साड्या कुठल्या रंगाच्या नेसायच्या, कलश कोणी घ्यायचे, मग कोण पावलं खेळणं, काय 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 जल्लद तयारी चालू होती। आणि हा आपल्या सगळ्यांचा उत्साह बघून, गुरुवांचं प्रेम बघून ऊर अगदी आनंदाने भरून येतो। आणि खरंच मनापासून म्हणावं असं वाटतं की खरंच हा नरजन्म मिळाला, पण या जन्माचं जर आमच्या सोन्याचं कोणी केलं असेल तर ते साक्षात त्या भगवंताने केलं, त्या प्रभूंनी केलं। अशा प्रभूंच्या सहवासामध्ये आज सकाळपासून आपण आहोत। शोभायात्रेने पूज्यपाद रामानंदाचार्यांना संपूर्ण गावभर आपण मिरवलं, त्यांना वाजत गाजत घेऊन आलो, नामजप सोहळा केला, महाप्रसाद घेतला आणि आता मुख्य कार्यक्रम प्रवचनाचा। तुम्ही जास्त वेळ इकडचं तिकडचं न बोलता आपण एक भजन घेऊया आणि मग भजनाने मुख्य विषयाला सुरुवात करूया। तर सगळ्यांनी भजनाची टीम आपण मगासपासून ऐकते, उत्तम भजन करतायत ते, त्यामुळे त्यांची साथ छानच आहे। पण बाकी सगळ्यांनी सुद्धा अगदी खणखणीत टाळ्या वाजवायच्या, ताट बसायचं आणि भजनामध्ये सहभाग व्हायचा। आपण भजन घेऊया, मनवा खेती करो हरी नाम की, आणि मग पुढे ऐकूया। मनवा मनवा खेती करो हरी नाम की, मनवा Oh
खेती करो हरि नाम की, पैसा न लागे रुपया न लागे, न लगे कौड़ी दमड़ी, बोलो राम राम राम, बोलो राम राम राम. संत कबीर आपल्याला काय म्हणतात की अरे माणसा, हे मानवा, तू काय कर तर राम नामाची शेती कर. आपण सगळेजण शेतकरीच आहोत ना. शेती करतो, तूर असेल किंवा सोयाबीन असेल, अनेक प्रकारची पिकं घेतो. इथे अध्यात्माची शेती सांगितली आहे आणि या अध्यात्माच्या शेतीमध्ये कसलं बियाणं रोवायचंय तर राम नामाचं करायचंय. पण या शेतीमध्ये आणि आपण करत असलेल्या शेतीमध्ये फरक आहे बरं का. काय फरक आहे? आपल्याला आपली शेती करायची असेल तर इतका खर्च आहे. बियाणं खरेदी करा, खत खरेदी करा, फवारणी करा, जमिनीची मशागत करा, मग ट्रॅक्टर लागतो, पाणी लागतं, बोर खणा, इतका 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 खर्च आहे. पण ह्या शेतीला मात्र कबीरदास सांगतायत ना पैसा लागत ना रुपया लागत. एवढंच काय, साधी कवडी दमडी सुद्धा लागत नाही. इतकी सरळ साधी सोपी शेती आहे. आणि या शेतीमध्ये राम नामाचं बीज पेरायचंय. म्हणजे राम नाम त्या हरीचं असू दे किंवा हरचं असू दे. म्हणजे काय, तो कोण विष्णूला भजेल, कोण शंकराला भजेल, काही हरकत नाही, कुणालाही भजा, पण या राम नामाची शेती करा. श्रोतेहो, का बरं? जसं मी सुरुवातीला म्हटलं की शतजन्मीचे पुण्य म्हणून जन्म मिळाला नरदेह. की काय, किती जन्माचं पुण्य? 1 2 3 नवे नवे अनंत जन्मीचं पुण्य गाठीशी होतं. म्हणून आज आपण सगळेजण इथे आलो. ते पुण्य आज आपल्याला इथे घेऊन आलंय. हे पटवून देण्यासाठी मी एक सोपं उदाहरण देईन की वाल्या कोळी. आपल्या सगळ्यांना माहितीये का वाल्या? आपण बोललं पाहिजे मध्ये मध्ये. वाल्या माहितीये? माहितीये. तिथे महिलांना माहित नाही वाटत, कोणीच काय बोलत नाही. माहितीये वाल्या? माहितीये. या वाल्याने म्हणा किती 7 रांजणं भरतील एवढं पाप केलं होतं. किती? 7 रांजणं. मग या वाल्याला कोण बरं भेटलं? नारद मुनी भेटले. बोला, आपण कोण भेटलं? नारद मुनी भेटले. नारदांनी काय दिलं? राम नाम दिलं. काय दिलं? राम नाम. वाल्याला म्हणता येत होतं का? बोला, नाही. मग वाल्या काय म्हणायचा? मरा 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 मरा. वाल्या काय म्हणायचा? मरा. का बरं? वाल्याला राम म्हणता येत नव्हतं. आता माझा एक साधा प्रश्न आहे आपल्या सगळ्यांना. वाल्याला राम म्हणता येत नव्हतं, मग वाल्या काय म्हणायचा? मरा. ज्यावेळी नारदांनी सांगितलं त्यावेळी वाल्या घरी गेला आणि आपल्या बायकोला, आपल्या मुलाबाळांना विचारलं, मी केलेल्या पापामध्ये तू सुद्धा वाटेकरी आहेस ना? विचारलं. या वाक्यामध्ये म चा उच्चार आला. मी केलेल्या म्हणजे वाल्याला म म्हणता येत होता, बरोबर ना? त्यांनी विचारलं वाटेकरी, र म्हणजे रचाही उल्लेख वाल्याला करता येत होता. एवढंच कशाला, अगदी तो जे म्हणत होता मरा मरा मरा, त्यामध्येही 2 अक्षर होती, म आणि र. वाल्याला म सुद्धा उल्लेख करता येत होता, र ही म्हणता येत होतं. वाल्याला मरा म्हणता येत होतं, पण वाल्याला राम म्हणता येत नव्हतं. का मग? याचं उत्तर काय? तर याचं उत्तर भगवान कृष्ण अर्जुनाला गीतेमध्ये सांगतायत की अरे अर्जुना, माझं एक नाम सुद्धा जीवाच्या मुखात येण्यासाठी अनंत जन्मीचं पुण्य गाठीशी असावं लागतं, तेव्हाच ते मुखामध्ये येतं. या वाल्याने 7 रांजणं भरतील एवढं पाप केली होती, त्याच्या मुखात राम नाम येईल का? हो, नाही ना. जेव्हा मरा 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 करता करता मग त्या मराचं काय झालं? राम 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 राम. आणि मग त्याच वाल्याचा वाल्या कोळीचा वाल्मिकी झाला. आणि अशी काय ताकद आली की प्रभू रामचंद्र जन्माला येण्या अगोदर
ज्यांनी रामायण लिहून ठेवले, हाच तो वाल्या पुढे वाल्मिकी झाला. सांगायचं तात्पर्य काय, जे कबीरदासांनी सांगितलं की शेती करा कुणाची, तर रामाची करा. ते ह्याचसाठी या जीवनाचं सोनं करण्याची ताकद कुणामध्ये, त्या राम नामामध्ये. म्हणूनच तर आमचे संत नामदेव महाराज काय बरं म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आणि म्हणून मी सांगितलं की आपण इथे सगळेजण आलोत ना, हे असेच नाही आलो. आपण कुठल्या जातीचे आहोत, पंथाचे आहोत, काय आहोत, गोरे आहोत, आणि गरीब आहोत, अमीर आहोत, इथे ह्याच्याशी काही देणं घेणं नाही. इथे काय बघितलं जातं, तेव्हा भावाचा भुकेला गरीब श्रीमंत नाही त्याला. आपली जात पात कुठल्या, आपण कुठल्या पंथाचे, कुठल्या धर्माचे, आपण काळे गोरे कुठल्या घराण्यातले, हे देव कधीच बघत नाही. देव बघतो तर काय, ह्याच्या अंतःकरणातला शुद्ध भाव किती आहे हे भगवंत बघत असतो. आणि म्हणूनच आजवर प्रत्येक साधू संत आपल्याला हेच सांगतात की काय करा, ते रामाला स्मरा. आता राम म्हणजे कोण हो? बोला आपण, राम म्हणजे कोण? दशरथाचा पुत्र राम. या रामाचं स्मरण करा असं सांगितलंय का? इथे बरेच जण म्हणते नाही नाही बाबा, आमच्या घरात गावामध्ये हनुमानाचं मंदिर आहे, आम्ही रोज हनुमानाचा हरिपाठ करतो, काकडा करतो, आम्हाला रामभीम नाही पटणार बाबा. काय जण म्हणते नाही बाबा, आम्ही वारकरी संप्रदायवाले, आम्ही कसं काय रामाला बजायचं, आमचा विठ्ठल बरा, आमचा पांडुरंग बरा. कोणी तर म्हणे नाही 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 बाबा, आम्हाला एका पटणार नाही, मी बाबा दत्त महाराजांची भक्ती करणार. कोणीतरी म्हणे नाही ना, मला ते स्वामी समर्थ आवडतात, मी तिकडची भक्ती करणार. मग राम का आठवायचा? तर श्रोते हो, हा राम म्हणजे कोण, तर दशरथाचा मुलगा जानकी वल्लभ राम नव्हे, तर हा राम म्हणजे तो राम जो दशरथाच्या पोटी जन्माला येण्या अगोदर सुद्धा होता. आणि आज त्रेतायुग जाऊन हजारो वर्ष झाली, कलियुग आहे, तरी सुद्धा जो आजही राम आहे, अशा रामाला आठवा असं साधू संत सांगतात. आणि हाच राम कधी ज्ञानेश्वर माऊली बनून येतो, हाच राम कधी जगद्गुरु तुकोबाराय बनून येतो, हाच राम कधी शिर्डीचे साईबाबा बनून येतो, हाच राम कधी अक्कलकोटचे स्वामी समर्थ बनून येतो, हाच राम कधी कलावती आई बनून येतो, आणि हाच राम कधी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य बनून येतो. सांगायचं तात्पर्य काय, संत कोणतेही असू दे, पण त्यांच्यामध्ये असणारं तत्व हे एकच आहे. आणि अशा या नरदेहामध्ये आल्यानंतर या राम नामाचा जप करा, या रामाला आठवा, असे सगळे साधू संत आपल्याला अगदी टाहो फोडून सांगत आहेत. पण आपण मात्र सगळेजण काय बरं करतो, पोथी पुराण ना, आता कुठे, हे का वय आहे का, आहे काय वय? काका हसले, म्हणजे काकांना तर नक्की पटलंय की हे वय पोथी पुराण वाचण्याचं नाही. आता काय करायचं, शिक्षण घ्यायचं, संसार प्रपंच, मुलं बाळ नाती बाळ सगळं करायचं, घरदार सांभाळायचं, प्रपंच पोथी पुराण. राम नाम कधी, उतार वयात, जेव्हा तोंडातले दात पडतात, बोलायचं असतं हरे राम 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 हरे हरे, पण तोंडात काय नसतं, अले लांब 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 अले अले अले, तू माझ्यापासून लांब जा. असं केलं ते जीवनाचं सोनं होईल का? नाही. आणि म्हणूनच हे अध्यात्म करायला, हे राम नाम घ्यायला वयाची गरज नसते. मग काही जणांना प्रश्न पडेल, घरदार सोडून द्यायचं का हो? तर नाही. आजवर साधू संतांनी सांगितलंय की घरदार सोडायची अजिबात गरज नाही. म्हणून समर्थ रामदास स्वामी म्हणतात, संसार त्याग न करता, प्रपंच उपाधी न सांडिता, जनामध्ये सार्थकता विचारच होय. प्रपंच संसार मुलं बाळ घरदार सोडायची अजिबात गरज नाही. हा प्रपंच करता करता परमार्थ करायचा. मग परमार्थ करायचा कसा, प्रश्न पडेल ना. मग प्रपंच करता करता परमार्थ करायचा कसा? संत तुकडोजी महाराजांचा छान अभंग आहे, त्या अभंगामध्ये म्हणतात, सांगा मी काय करू, की मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, म्हणजे भक्ती करू की पोट भरू. आणि मला वाटतं सगळ्यांना प्रश्न आहे, आपल्याला आहे ना, बोललं पाहिजे, बोला, माना तरी हलवा, आहे ना प्रश्न आहे.
माझी ज्ञानेश्वर माऊली सांगते, हरिमुख्य म्हणा पुण्याची गणना कोण करी, की काय करा प्रपंच करता करता फक्त त्या हरीचं स्मरण करा. अगदी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी सुद्धा हेच सांगतायत की प्रपंच तर कराच, पण प्रपंच करता करता परमार्थ सुद्धा करा. आता इथे जे बरेच जण आलेले आहेत ना, ते म्हणतील हो आम्ही परमार्थ करतो की. रोज सकाळी म्हणजे जे सांप्रदायिक मंडळी आहेत ते म्हणतील की रोज सकाळी पहिले उठल्यानंतर आम्ही पहिली आमची साधना करतो आणि मग दिवसाला सुरुवात. जी इतर मंडळी आहेत ते म्हणतील हो आम्ही तर बघा रोज सकाळी पहाटे येऊन काही पुरुष मंडळ पहिले काकडा करतो आणि मग दिवसभर सुरुवात आणि मग दिवस सगळा संपला काम धंदा आटोपला की परत संध्याकाळी हरिपाठाला हजर करतो की आम्ही परमार्थ. काही जण म्हणतील महिला मंडळी की हो आम्ही सुद्धा करतो. कोण वारकरी संप्रदायात असेल, कोण अजून इतर कोणत्या संप्रदायात असेल, आम्ही प्रत्येक जण करतो. पण एवढा परमार्थ करून सुद्धा आपला कोणाला तो भगवंत दिसलाय का हो? बोला, नाही दिसला. मग का बरं दिसला नाही? साधू संत तर सांगतात, अगदी ज्ञानेश्वर माऊली तर सांगतात, देवाची द्वारी उभा क्षणभरी, की क्षणभर उभा राहा, चारी मुक्ती तुमच्या पायाशी लोळण घेतात. पण आपल्याला कधीतरी हा अनुभव आला का? नाही. मग का नाही आला? तर आपण सगळेजण संतांच्या संगतीत तर आलो, या साधू संतांच्या सहवासात आलो, सद्गुरूंच्या सहवासामध्ये आलो. पण नेमकी अशी गडबड काय होते की एवढं सगळं करून मी संत संग चुकवत नाही, मी नामजप सोहळा चुकवत नाही, मी माझी साधना चुकवत नाही, पोथी असू दे जप करायचं असू दे काही काही म्हणून चुकवत नाही, एवढी सेवा करतो पण तरी सुद्धा मला भगवंत तो भेटला नाही. मग नेमकं घोडा अडतोय कुठे? त्यासाठी एक छान गोष्ट सांगेन, त्या गोष्टीतून आपल्याला पटकन लक्षात येईल. एकदा होतं असं की मच्छिंद्रनाथ नवनाथ पंथी, हे मच्छिंद्रनाथ नवनाथांपैकी एक, हे मच्छिंद्रनाथ एकदा गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी जातात. आणि त्यांची पद्धत आहे नवनाथ संप्रदायाची की दारात जायचं, अलख निरंजन आवाज द्यायचा आणि भिक्षा मागायची. आणि त्यांचा नियम होता की दारात जायचं, उभं राहायचं आणि 3 वेळा आरोळ द्यायची, अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन. हे 3 वेळा म्हणेपर्यंत जर दारातून भिक्षा आली तर घ्यायची, नाहीतर पुढच्या दारात जायचं. काहीतरी घरामध्ये अडचण असेल, सुयर सुतक असेल, काही असेल असं समजून पुढच्या दारात निघून जायचं. असेच एकदा एका गावात भिक्षा मागण्यासाठी गेलेले असतात. एका घरातून दुसऱ्या घरात जाता जाता एका घराच्या दारात जातात. ते घर असते एका सावकाराचं. जातात आणि ठरल्याप्रमाणे नियमाप्रमाणे आरोळी आवाज देतात, अलख निरंजन. आता हा आवाज ऐकल्याबरोबर त्या घरातली जी महिला असते ना, ती सुपामध्ये धान्य घेते आणि कोणतरी दारावर साधू संन्यासी कोणतरी आलाय, भिक्षा दिली पाहिजे म्हणून आपल्या सुपामध्ये काहीतरी धान्य घेते आणि दारात येते. आता ही जी महिला असते अर्थातच सावकाराची बायको, तर मग घरात सगळं मुबलक प्रमाणात असतं आणि अगदी सुशील सुशिक्षित धार्मिक सात्विक वृत्तीची असते. तिचा जो चेहरा पेहराव असतो, डोक्यावरनं पदर घेतलेला आहे, कपाळात ठसठशीत गंध लावलेला आहे, हातामध्ये छान हिरव्या बांगड्या भरलेल्या आहेत, गळ्यामध्ये सोनं नाणं आहे, छान काष्टावाली साडी नेसलेली आहे आणि अगदी बघितल्यानंतर कळते की चांगली सुशिक्षित सात्विक वृत्तीची महिला आहे. आणि ती महिला मच्छिंद्रनाथांनी झोळी पुढे केली आणि त्या झोळीमध्ये ओतायला गेली. पण मच्छिंद्रनाथांच्या लक्षात आलं की महिला तर चांगली सुशील दिसते, घरामध्ये सगळं काही मुबलक प्रमाणामध्ये घरदार सगळं छान दिसतंय, पण तरी सुद्धा या मातेच्या चेहऱ्यावरनं प्रसन्नता नाहीये, कुठलं तरी दुःख नक्कीला त्रास देते. आणि म्हणून मच्छिंद्रनाथांनी झोळी मागे घेतली आणि मातेला विचारलं, माते अगं तू धान्य तर द्यायला आली आहेस, पण तुझ्या चेहऱ्यावर प्रसन्नता नाहीये, असं काय बरं झालं? तुझ्या एकंदरीत बाहेरच्या पेरावरून दिसते की सगळं काही छान आहे, पण तुझ्या चेहऱ्यावर प्रसन्नता का नाहीये? कोणत्या तरी वेदना तुझ्या चेहऱ्यावर दडलेल्या आहेत. ते ऐकल्याबरोबर महिलेचं अंतःकरण अतिशय जड होतं आणि पटकन डोळ्यामध्ये अश्रू येतात की माझं दुःख कोणीतरी जाणलं.
आणि ती मच्छिंद्रनाथांना सांगू लागते, नाथ महाराज काय बरं सांगावं, ईश्वरी कृपेमुळे सगळं काही आहे, घर दार नोकर चार सगळं काही मुबलक प्रमाणामध्ये आहे. पण आज आमच्या लग्नाला इतकी वर्ष झाली हो, पण पोटी संतान प्राप्ती नाही. म्हणजे काय, तो मूलबाळ नाही. आणि आपण सगळ्यांना माहिती आहे की त्या स्त्रीला ज्यावेळी ती आई होते त्याच वेळी तिचं स्त्री पण पूर्ण होतं. आणि त्यामधलं अत्यंत वेदना होतात. आणि ती सांगते, महाराज देवाच्या कृपेने सगळं काही मिळालंय, तेवढं फक्त एक मूल मिळालं असतं, मग तू मुलगा असू दे मुलगी असू दे कोणी चालेल, पण मला संतान प्राप्ती झाली ना तर मी त्या देवाची ऋणी राहीन. तिचे त्या वेदना ऐकून मच्छिंद्रनाथांना कळवळा येतो. ते क्षणभर डोळे बंद करतात. काखेमध्ये झोळी असते. बरं सगळ्यांनी इकडे लक्ष द्या, महत्वाची गोष्ट आहे. जर म्हणजे जेव्हा प्रवचन संपताना मी सगळ्यांना एक एक प्रश्न विचारणार आहे. प्रश्नाचं उत्तर दिलं तरच घरी पाठवलं जाईल, नाहीतर नाही. त्यामुळे लक्ष इथे व्यवस्थित द्यायचं. काखेमध्ये झोळी असते, झोळीत हात घालतात, काहीतरी उदी भस्म काहीतरी काढतात, पुटपुटतात, त्या मातेच्या हातावर देतात. आणि त्या मातेला सांगतात, माते ही उदी हे भस्म तू आणि तुझा पती या दोघांनी ग्रहण करायचं. आणि माझा शब्द आहे तुला की तुझ्या पोटी एक सुंदर असा तेजस्वी असा पुत्र जन्माला येईल. आणि तो साधारण नसेल, अतिशय तेजस्वी, तुझा दोन्ही कुळाचा उद्धार करणारा पुत्र तुझ्या पोटी जन्माला येईल असा आशीर्वाद देतात. श्रोत्यो टाळ्या वाजवू नका, कारण गंमत तर खरी पुढे आहे. तिला आशीर्वाद देतात आणि सांगतात की आज मी तुझ्याकडची भिक्षा घेतली नाही, बरोबर 11 वर्षानंतर मी पुन्हा तुझ्याकडे येईन. आणि त्यानंतर या 11 वर्षानंतर तुझ्या पुत्राच्या हातूनच मी भिक्षा स्वीकारेन. अलख निरंजन जोरात आरोळी देतात आणि निघून जातात. आता ती महिला आपल्यासारखी सर्वसाधारण, तिला इतका आनंद होतो की माझी कूच किंवा आपण म्हणते की आता माझ्या पोटी कोणतरी जन्माला येईल, तो मुलगा असेल मुलगी असेल तेजस्वी असेल ह्याच्याशी तिला देणं घेणं नव्हतं, पण माझ्या पोटी आता जन्माला येण्याचा इतका आनंद झाला की ती उदी बघत तिथेच उभी राहिली. हा महाराज महाराज मी पतींना देते आणि आम्ही खातो असं करत असते. ते महाराज निघून जातात, मच्छिंद्रनाथ निघून जातात. तेवढ्यात होता असं शेजारची म्हातारी बाई येते. आता शेजारीच ती, आपल्याला कळलं असेल शेजारी म्हणजे कोण. प्रभू अनेकदा सांगतात, जो मनाने आजारी तो शेजारी. शेजारी येते, शेजारची म्हातारी येते. काय ग बाई, कोण तो जोगी, काय दिलं तुला. आता तिचा सूर ऐकून हिला कळतंय काय बोलायचे, मग हात असतो तो पटकन पदरा खाली लपवता घेते. ही म्हातारी पण हुशार, पदरा खालचा बघू 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 काय, आणि हात तिचा उघडते. हे काय बाई ग बाई बाई बाई, तो जोगी, त्याला ना घर ना दार ना बायका पोरं ना का त्याला संसार. झोळी घ्यायची आणि दार फिरायची. अगं असे संन्याशाच्या उदीनी कधी पोरं जन्माला येतात काय. बायकांनी लग्न कशाला केली असती, अशीच जर पोरं जन्माला आली असती तर. अगं तो जोगी तुला फसवेल, तुला कसलं तरी औषध घालेल, तुला गुंगी देईल, तुला कुत्रा बनवेल आणि तुला घेऊन जाईल भिक्षा मागायला. सोड वेडी के खोळी बाई बाई बाई, काय बोलायचं आताच्या बायकांना, कोणावर पण विश्वास ठेवतात. आपल्याला पण भेटतात ना अशा. तिला वाटतं की हो खरंच हा दारात आलेला जोगी, मी याला ओळखत नाही, हा कोण आहे काय काहीच माहित नाही, आणि खरंच यांनी मला काहीतरी बनवलं आणि घेऊन गेलं. मग ती घाबरते आणि ती त्या म्हातारीला बोलते, आता आता काय करू मी, हे त्यांनी दिलं त्याचं करू काय. ती म्हातारी सांगते, आता एक काम कर, ते घे आणि जा तिथे उकिरड्यावर टाकून ये. आता उकिरडा म्हणजे काय आपल्याला माहित असते, ग्रामीण भागामध्ये एक जागा असते की जिथे शेण कडबा बिडबा असं सगळी घाण आपण जिथे टाकतो, तिथे ती जागा दाखवली, जा तिथे जाऊन टाकून ये. आणि तिथे घेते आणि भस्म तिथे टाकून येते. आता ते भस्म तिथे टाकलं, ती घरी आली नाही, आपल्या घरात सासू सासऱ्यांना सांगितलं ना, नवऱ्याला सांगितलं, काहीच नाही. भस्म फेकून आली. एक
दिवस गेला, 2 दिवस झालं, बघता बघता महिने गेले, वर्ष गेलं आणि विसरून सुद्धा गेले की दारी कोणतरी एक जोगी आला होता, त्यांनी मला काहीतरी उदी दिली होती आणि मला असं असं सांगितलं होतं, विसरून सुद्धा गेली. आता होतं असं, मच्छिंद्रनाथाने सांगितलेलं असतं की 11 वर्षांनी मी परत येईन. बघता बघता 11 वर्ष सरतात. मच्छिंद्रनाथांना आठवण होते की मला गेलं पाहिजे त्या पुत्राला भेटण्यासाठी आणि म्हणून मच्छिंद्रनाथ परत त्या गावात येतात. इकडे तिकडे शोधतात आणि मग खात्री पडते हेच ते घर. बरोबर या घराच्या समोर असं असं हे झाड आहे, हा पार आहे, हे कौलारू घर, असं तसं हेच ते घर. आणि त्या घराच्या दारात जातात आणि पुन्हा एकदा आवाज देतात, अलख निरंजन. आवाज ऐकल्याबरोबर महिला बाहेर येते. सुपामध्ये धान्य आणलेलं असतं, ती ओतायला जाते. तोपर्यंत मच्छिंद्रनाथ निरखून बघतात का आता 11 वर्षानंतर त्या महिलेला बघतात. थोडेसे केस पांढरे झाले, सुरकुते आले आणि खात्री पडते हीच ती महिला आहे. ते जोडी परत मागे येतात असं, माते अगं मी तोच, तुला सांगितलं होतं ना की मी 11 वर्षांनी परत येईन आणि तुझ्या पुत्राच्या हातूनच मी भिक्षा स्वीकारेन. बोलव तुझ्या पुत्राला. आता हे ऐकल्याबरोबर तिच्या पायाखालची जमीनच हलते, कारण मुळात तिने भस्म खाल्लंय का नाही. आणि ती चरकते, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतात, घाबरते. ते सूप पटकन मागे घेते आणि तिच्या एकंदरीत सगळ्या चेहऱ्याचा हावभाव बघून मच्छिंद्रनाथ समजून जातात की काहीतरी गडबड आहे. हिने काय हे भस्म खाल्लेलं दिसत नाही. थोडेसे रागवतात, माते की कुठे टाकलंस ते भस्म? ज्या अर्थी ते माझ्या मुखातून निघालं होतं, ते दैवी शक्तीने तुला मी ते दिलं होतं आणि ज्या अर्थी ते कुठे जिथे कुठे पडलं असेल त्या अर्थी तिथे मूल जन्माला येणार म्हणजे येणारच. का था नाथांचा शब्द आहे. ती घाबरत घाबरत सांगते आणि त्या उकिरड्याचं बोट दाखवते तिथे. लगेच मच्छिंद्रनाथ धावत तिकडे जातात. आता 11 वर्ष तो उकिरडा त्याच्या शेण, कडबा, घाण, माती टाकून किती मोठा ढिगारा झाला असेल. ते जातात आणि लगेच खणायला सुरुवात करतात. आता मच्छिंद्रनाथ खणायला लागल्यामुळे लगेच सगळीकडे बातमी पसरते. जो तो तिकडे गोळा होतो, सगळेजण खणायला सुरुवात करतात, बऱ्यापैकी खणतात. आणि मग मच्छिंद्रनाथ आपल्या डोक्यावर वाकतात, खाली बसतात आणि कान जमिनीला लावतात. तर आवाज येतो. कसला आवाज येतो? तर मंत्र जप चालू असतं, सोहम 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 सोहम. मच्छिंद्रनाथांना इतका आनंद होतो, कारण का श्रोते हो, नाथांनी दैवी शक्ती प्रेरित करून जी उदी दिली होती ती कुठेही पडू दे, ज्या अर्थी कोडिंग झालंय त्या अर्थी आउटपुट येणारच ना. त्यांनी अजून खणायला सुरुवात केली आणि जसजसं खणायला लागले तसतसं बघतात तर काय, एक अंडाकृती अतिशय अगदी तेजस्वी की डोळ्यांना सूर्याने दिपून जावं इतकं तेजस्वी असं अंडाकृती काय ते त्यांना दिसतं. ते अजून खणतात आणि इतकं तेज त्याच्यातून येत असतं. आणि मग मच्छिंद्रनाथ आवाज देतात, बालका वर ये. वर ये म्हटल्याबरोबर 11 वर्षीय अतिशय गोरापान राजबंडी अतिशय तेजस्वी एक बालक वर येतं आणि सगळ्यांना बघून इतका आनंद होतो की बालक जन्माला आलं. मग मच्छिंद्रनाथ त्या बालकाला विचारतात, अरे बाळा, आज 11 वर्ष तू या उकिरड्यामध्ये राहिलास, तुझं भरण पोषण केलं कोणी? त्यावेळी त्या बालकाने सांगितलं, गुरुदेवा, ज्या ज्यावेळी मला भूक लागायची ना त्यावेळी एक स्वर्गीय गाय यायची, एक गोमाता यायची आणि मला दूध प्राशन करून जायची. हा सगळा प्रसंग ऐकल्यानंतर मच्छिंद्रनाथांनी त्या मुलाचं नामकरण केलं. ज्याचं रक्षण गोमातेने केलं, ज्याला रक्षिलं कोणी तो गोनी रक्षण केलं, तो गोरक्षनाथ त्या ठिकाणी जन्माला आला. श्रोतो, सांगायचं तात्पर्य काय? तिथे जे त्यांनी सांगितलं होतं की अत्यंत तेजस्वी मुलगा जन्माला येईल, तो गोरक्षनाथ तिथे जन्माला आला. पण ती माता जिला हे भस्म दिलं होतं ती मात्र रडायला लागली. का? ते मी जर प्राशन केलं असतं तर या तेजस्वी बालकाची आई माता होण्याचं भाग्य मला मिळालं असतं. पण मी कुणाच्या तरी नादाला लागली आणि दारी आलेल्या नाथ महाराजांना मी ऐकलं नाही.
आणि आज काय झालं, मी नुसती एका मुलाची आई नाही, तर आज एवढी युग गेली, एवढी वर्ष सरली, तरी सुद्धा ज्याच्या नामाने आजही अनुभूती येते अशा गोरक्षनाथांच्या आईचं, आई होण्याचं भाग्य तिला ते महाराज देव करत होते, पण घेता आलं नाही. का बरं? तर मच्छिंद्रनाथांवरचा अविश्वास. शेजारचीने सांगितलं, बाय 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 अशी खाऊन कधी पोरं जन्माला येतात का? तिला ते खरं वाटलं. आज आपली तीच परिस्थिती आहे. मगाशी मी म्हटलं होतं ना की आपण सगळेजण साधू संतांच्या सहवासात, आपण सगळेजण संत संग करतो, हरिपाठ करतो, वाऱ्या करतो, नामजप सोहळे करतो, पण तरी सुद्धा आपल्याला तो भगवंत का भेटत नाही? तर आपला असलेला अविश्वास. आलोय आम्ही इथे, पण इथे स्वामी कुठे आहेत? प्रभू कुठे आहेत? हा तो फोटो आहे, ही तो प्रतिमा आहे, बरोबर ना? इथे कुठे स्वामी दिसत आहेत का? हा तो फोटो आहे. इथेच आपली चूक होते. श्रोत्यो, मी ठणकावून सांगते की आज सुद्धा, आत्ता सुद्धा, या क्षणाला सुद्धा माझे प्रभू आत्ता या निर्गुण रूपात उपस्थित आहेत. आणि श्रोत्यो, याचा अनुभव घेऊन बघा. कारण जसं विज्ञान सांगतं की कोणतीही गोष्ट सिद्धांताशिवाय खरी मानू नये, तसं अध्यात्म हे अनुभूतीचं शास्त्र आहे. अध्यात्म सांगतं अगोदर अनुभूती घ्या, प्रचिती घ्या आणि मग विश्वास ठेवा. मग घ्या ना प्रचिती, घ्या अनुभूती. कशी घ्यायची? हा कार्यक्रम संपला ना, ते लाईटची अरेंजमेंट करतायत. इकडे कोणी बघू नका, लक्ष माझ्याकडे द्या, ना तर मी प्रश्न विचारेन त्यावेळी उत्तर येणार नाही. तर प्रचिती कशी घ्यायची? कार्यक्रम संपला ना, इथे 1-2 मिनिटांसाठी येऊन थांबा आणि प्रभूंच्या नजरेत नजर घाला. मी अनेकदा प्रत्येक प्रवचनामध्ये सांगते, पण प्रभू अनेकदा सांगतात अध्यात्म जगायचं शास्त्र आहे. तेव्हा अध्यात्म जगून बघा की खरंच हे निर्गुण रूपात आहेत का? हा कार्यक्रम संपला ना की इथे उभे राहा, प्रभूंच्या पूज्यपाद रामानंदाचार्यांच्या नजरेत नजर घाला आणि 1-2 मिनिटांसाठी अंतःकरणातून हाक मारा. सगळं काही विसरून जा की मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी काळा आहे, गोरा आहे, मी ह्या पदावरचा आहे, मी ह्या पंथाचा आहे, मी गरीब आहे, श्रीमंत आहे, सगळं विसरा आणि फक्त एवढंच म्हणा की प्रभू आपण आलात ना, मग माझ्यावर हसा बघू. आणि प्रचिती घ्या. या प्रतिमेमध्ये सुद्धा ते खुदकन हसतात आणि दाखवून देतात की होय मी आता सुद्धा आहे. आणि श्रोते, सांगतानाही अंगावर काटा येतो. हे मी स्वतः करते. ज्यावेळी इथे उभं राहील त्यावेळी मी क्षणभर थांबले आणि प्रभूंना म्हटलं आहात ना, मग हसा बघू. मी अनुभूती घेतली, प्रचिती घेतली आणि म्हणून 100% ठणकावून सांगते. आता पहिल्यांदा ऐकणारे नव्हते, हे कसं काय शक्य आहे? याच्यात अंधश्रद्धा भाविको काहीच नाही. शास्त्र असं सांगतं, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु देवो महेश्वरा. नवे नवे गुरु साक्षात परब्रह्म. जर गुरु परब्रह्म आहेत तर ते इथे नाहीत असं कधी शक्य आहे का? का तर परब्रह्म सगळीकडे. प्रभूच म्हणतात अनु रेणूत देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाहे. मग ते इथे नाही आहेत का? ते जरूर आहेत. फक्त त्यासाठी भाव असावा लागतो, अंतःकरणातली श्रद्धा असावी लागते, विश्वास असावा लागतो. गुरु चरणी
ह्या देवाला, या भगवंताला जर भेटायचं असेल तर काय बरं करावं? तर गुरूंवरती विश्वास ठेवावा. आणि याचं अगदी जिवंत उदाहरण जर आपल्याला बघायचं असेल तर पूज्यपाद रामानंदाचार्य अर्थात जगद्गुरु श्री प्रभू यांना त्यांच्या गुरूंनी सांगितलं नोकरीचा राजीनामा दे. क्षणाचाही विलंब न लावता बेसिक पे भरला आणि राजीनामा दिला. श्रोत्यो, ज्यावेळी राजीनामा दिला त्यावेळी पत्नी होती 23 वर्षाची, मुलगा होता 3-3.5 वर्षाचा. घर चालवायचं कसं, पोट भरायचं कसं? पण गुरूंवरचा विश्वास. त्यावेळी गुरूंचं ऐकलं, त्यावेळी परिस्थिती चुकीची होती, अयोग्य वाटत होती, राजीनामा दिलेले चुकीचं वाटत होतं, पण तरी गुरूंवरती विश्वास ठेवला, राजीनामा दिला. आज झालंय काय? आज कुठल्याच म्हणजे जगद्गुरु पद होण्यासाठी ब्राह्मण असावं लागतं, गृहस्थाश्रम चालत नाही का, कुठल्याच कॅटेगरीत बसत नाही, पण तरी सुद्धा आज अशा कुठल्या उच्चतम पदाला जाऊन बसले की त्यांचं नाव घेताना आपण काय म्हणतो? अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी, जो अनंत विभूषणांनी नटलेला आहे. आज या सर्वोच्च पदाला पोहोचण्याची ताकद कशामुळे आली? तर गुरूंवरती ठेवलेल्या विश्वासामुळे. आणि म्हणून श्रोत्यो, आज आपण सगळेजण आलोय. आपण इथे घ्यायचंय काय? कुठल्याही देवाची भक्ती करा, कुठल्याही संप्रदायामध्ये असा, पण जे काही करतोय ना ते प्रामाणिकपणे करा, अगदी पूर्ण निष्ठा ठेवून करा, पूर्ण विश्वास ठेवून करा. आज आपला संत संघ होणार आहे, जसा दर रविवारी असतो 8 ते 9. आणि या संत संघ कितीचा? 8चा. आपण सगळेजण पटकन म्हणाले मग हा आमचा आहे ना विश्वास, पण इथे टेस्ट होते. कशी टेस्टिंग होते? संत संघ कितीचा? 8चा. आम्ही येतो किती वाजता? 8:15. मी तर 8:15च बनवते, ते 8:30 बोलले. 8:30 8:45 का? हजेरी लावायची आणि निघायचं. पण ज्यावेळी आपल्या मनामध्ये पूर्ण विश्वास असेल की हा फोटो नाहीये, संत संघ म्हणजे माझे सद्गुरू, माझी माऊली माझ्यासाठी जर शार्प 8 वाजता इथे येत असेल तर माझी जबाबदारी नाही का की किमान 5 मिनिटं तरी अगोदर ते येण्याआधी मी पोचायला नको का? पोचलंच पाहिजे. आणि श्रोत्यो, असाच आपल्या मनामध्ये भाव असेल ना, आपण टीव्ही वरती बघतो बघा, जेव्हा संत संघाला सुरुवात होते तेव्हा पूज्यपाद रामानंदाचार्यजी ते पायघडीवरून चालत येतात आणि गुरुजी मंत्र उपचार चालू असतात आणि पूजा सुरू होते. आपण अनुभूती घेऊन बघा, संत संघाला इथे बसा, ते ज्यावेळी ते पूजन चालू असतं त्या मनामध्ये पूर्ण भाव ठेवा, विश्वास ठेवा की गुरु खरंच येत आहेत. सगळं विसरून जा, डोळे बंद करा आणि तो आनंद घ्या. बघा खरोखर प्रचिती येते की नाही. ज्यावेळी प्रत्यक्ष गुरु जर चालत गेले तर त्यांच्या शॉलची कशी हवा लागते आपल्याला, ती हवा आपल्याला आज सुद्धा लागते. याचा अनुभव घेऊन बघा. पण पुन्हा एकदा तेच सांगेन की जसं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की गुरु चरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव. हा देव जर भेटायचा असेल तर काही करू नका, फक्त काय करा, रूप ध्यानासी आणावे. त्यांचं रूप ध्यानासी आणा आणि विश्वास ठेवा. आता रूप ध्यानासी आणायचं म्हणजे काय? तर श्रोत्यो, आपण त्यांचं जे काही पूजन करतो, साधना करतो, मग कुठल्याही देवाची असू दे, इथे बरेचसे या रामानंद संप्रदायाच्या व्यतिरिक्त सुद्धा आहेत, वारकरी संप्रदायातले आहेत, अन्य संप्रदायातले आहेत, कुठल्याही संप्रदायाचे असू दे. कारण का मी एक उदाहरण देईन, आपण भाजी खरेदी करायला घेतो त्यावेळी भाजीवाली काळी आहे की गोरी आहे हे बघून भाजी घेतो का? काय भाजीवाली शी, कसली काळी काळी म्हैस, काय तिच्याकडची भाजी घ्यायची, नको नको बाबा, असं करतो का? किंवा भाजीवाली काय गोरी पान देखणी बाई, हिचीच कडनं वांगी घेऊया, असं असतं का? ती भाजीवाली काळी आहे का गोरी आहे ह्याच्याशी महत्व नाही, भाजी ताजी आहे का हे आपण बघतो, ती आपल्याला परवडणारी आहे का हे आपण बघतो. अगदी तसंच हा संप्रदाय कुठला आहे हे बघू नये. जिथे जिथे अध्यात्म ऐकायला मिळतं, जिथे जिथे कथा कीर्तन प्रवचन त्या देवाच्या लीला ऐकायला मिळतात, मग तो संप्रदाय कुठलाही असू दे, जिथे चांगले संस्कार होतात तिथे तिथे जावं आणि पूर्ण निष्ठेने पूर्ण विश्वासाने तो संत संग करावा, ते प्रवचन करावं, ते
म्हणून श्रोत्यो, आज आपण इथे सगळेजण आलायत, आपण नामजप सोहळा केला, आपण सगळेजण नाचलो, पण नाचत असताना सुद्धा आपण किती तास नाचलो, किती प्रहरांचा नामजप सोहळा केला, याही पेक्षा महत्वाचं आहे की माझ्या मनात भाव काय, मी नाचते पण माझे गुरुदेव इथे आलेले आहेत आणि त्यांच्या समोर मी माझं अल्लड बालक होऊन नाचतो. मग मी नाचताना मी कशी दिसते, मग माझ्या खांद्यावरचा पदरच पडला, मग लोकच काय म्हणते, माझा पाय मी असाच टाकला तर कसं दिसेल, हे सगळं विसरून जायचं आणि केवळ माझी माऊली इथे आली आहे आणि मी तिचे अल्लड बालक होऊन नाचतोय आणि गणी गणगणात मोठ्या मंत्राचा जप करा आणि अनुभूती घ्या. आज इथे सुद्धा, आता सुद्धा तुमच्या जीवनातली अडचण सांगा आणि सुटते की नाही ते बघा. सुटली तरच संत संग करा. म्हणून श्रोत्यो, जे पूर्वार्धात म्हटलं की ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, देवाची द्वारी उभा क्षण भरी. तो क्षण आहे ना, तो फार महत्वाचा आहे. तो क्षण कुठला? आपल्याकडे सगळ्यांकडे माचीस असते, काडेपेटी वापरतो आपण. त्या माचीसला दोन्ही बाजूला गंधक असतं, बॉक्सला आतमध्ये काडे असतात, त्या काडीला सुद्धा एका बाजूला गंधक असतं. ती काडी आपण घेतो आणि त्या बॉक्सवर काय करतो, घासतो. घासल्या घासल्या लगेच काय आग प्रज्वलित न, एक दोन फटकन कधीतरी आग लागते, बरोबर ना? असं का होतं? पहिल्या त्याच्यात लागते का? कधीतरी क्वचित लागली तर लागते, पण नाहीतर नाही लागत. असं का? तर ज्यावेळी त्या पेटीवरचं म्हणजे त्या काडी बॉक्सचं म्हणजे माचीस बॉक्सवरचं गंधक आणि त्या काडीला असलेलं गंधक, हे गंधक दोघं एकमेकांशी एकरूप होतात, एकमेकांचं मिलन होतं, त्याच वेळी ती आग प्रज्वलित होते. तो क्षण ज्ञानेश्वर माऊलींना अपेक्षित आहे. आम्ही साधना जरूर करतो, आम्ही संतसंग जरूर करतो, आम्ही वाऱ्या जरूर करतो, पण कशा करतो? ओम नरेंद्र नाथाय नमः, ओम नरेंद्र नाथाय नमः, ओम नरेंद्र नाथाय नमः, ओम नरेंद्र नाथाय नमः, ओम नरेंद्र, हा उचल उचल सांग, आलो आलो, ओम नरेंद्र नाथाय नमः, ओम फोन उचल सांग, शेवटची चालू, ओम नरेंद्र नाथाय नमः, ओम नरेंद्र आलो, शेवटची एवढी करतो, आलो, ओम नरेंद्र नाथाय नमः, ओम नरेंद्र नाथाय नमः, ओम नरेंद्र नाथाय नमः, ओम नरेंद्र नाथाय नमः. स्वामी एवढी करतो, राहिलेला उद्या जास्त करतो, पण आज बाबा निघतो तो वाट बघतोय, सगळं गुंडाळतो आणि ठेवतो. मग अशी साधना केली, कितीही पारायण करा, कितीही जप करा, कितीही पुनश्चरण करा, तो भगवंत भेटणार नाही. त्याला जर भेटायचं असेल, ते तुकाराम महाराजांनी जे सांगितलं ते अपेक्षित आहे की देवाचे गुरुचरणी ठेविता भाव, गुरुंवर पूर्ण भाव ठेवला पाहिजे, श्रद्धा ठेवली पाहिजे, दृढ विश्वास ठेवला पाहिजे. असा विश्वास जर आपला असेल तर तो भगवंत येतो आणि आपल्याला उद्धारतो. द्रौपदी वस्त्रहरण सुरू होता, एक हात खांद्यावर होता, समोर 5 पांडव बसले होते, पितामहांसारखे सगळे तात बसले होते, सगळ्यांकडून हाका मारत होते की माझं वस्त्रहरण थांबवा, माझी लज्जा जी आहे, हस्तहरण चालले ते थांबवा. पण कोणी आलं नाही आणि जेव्हा कोणीच येत नाही तेव्हा तिने कृष्णाला हाक मारायला सुरुवात केली, पण कृष्ण सुद्धा आले का? लगेच नाही आले. का? एक हात पदरावर होता, ती प्रयत्न करत होती, पण ज्यावेळी तिला कळलं आता माझी ताकद संपली, पदरावरचा हात काढला आणि कृष्णाला सरेंडर झाली. आता तारणार तू, मारणार तू, इज्जत घालवायची की वाचवायची देवा तू बघ. आणि सगळं भार देवावर टाकला ना, त्यावेळी भगवान कृष्ण आले आणि आपल्या बासरीमधून वस्त्र पुरवले. सांगायचं तात्पर्य हेच आहे, पुन्हा पुन्हा वारंवार हेच सांगते की आपण सगळेजण इथे बसलोय, आता सुद्धा सगळेजण शरीराने नक्की ते आहोत, पण मनाने खरंच आहोत का? इथे बऱ्याच महिला आहेत, शरीराने 100% आहोत, समजत नाही काय. बरं येताना पटकन चहा घेतला पण गॅस बंद केला की नाही आठवत नाही, जाऊ का बघू काय, नेमकं लाईट आता तिकडे, मला पटकन जाऊन बघून येते, म्हणजे मन तिकडे भरकटत गेलं. शरीराने इथे आहोत पण मन कुठे आहे? शेगडी जवळ. येताना चहा घेतला होता, गॅस बंद केला की नाही आठवतच नाही. मग असे किती संतसंग करा, असे किती प्रवचन करा, काही उपयोग नाही. पण ज्यावेळी मनामध्ये अंतरंगामध्ये जो दृढ भाव विश्वास एकदा का निर्माण झाला की मग श्रोत्यो अनुभूती घ्या, प्रचिती घ्या. अशीच एक अनुभूती मी आपल्याला सांगेन.
कारण का वेळ कमी आहे खूप, मला अजून बोलायचं पण आता शॉर्टकट मारायला सुरुवात केली आहे. अनुभूती अशी सांगेन किंवा जी नवीन मंडळी आहेत, जी संप्रदायाच्या बाहेरची आहेत, फक्त एक गावातला कार्यक्रम म्हणून आपण नक्की येता आणि इतर संप्रदायामध्ये आहात, काही हरकत नाही. पण आता मगासपासून जे सांगितलं ना ते कदाचित कळलं असेल, नसेल कळलं, आणि जरी कळलं असेल तरी असं मनामध्ये प्रत्येकाचे असते, हे तत्वज्ञान नको आम्हाला. हा विश्वास ठेवायचा बरोबर आहे किंवा परमार्थ केला पाहिजे बरोबर आहे, पण आधी आमच्या प्रपंचाचं घोंगडं सुटलं पाहिजे. बरोबर ना? प्रत्येकाला वाटतं माझी अडचण सुटली पाहिजे, कारण जगामध्ये सुखी असं कोणच नाहीये. म्हणूनच तर समर्थ रामदास स्वामी म्हणतात, जगी सर्व सुखी